नमस्कार, मी शुभांगी. तर आज आपण बनवणार आहोत आलू गोबी. तर विषय असा आहे, की आपण YouTubeवर भरपूर रेसिपी बघतो. पण आपण करायचंही ठरवतो, पण लक्षात येते, की घरात हे साहित्य नाही, ते साहित्य नाही. मग आपण बनवायचं सोडून देतो. परत बनवूया, परत बनवूया. तर तसं नाही करायचं. तर काय करायचं, आपल्या घरात जे साहित्य असेल ते घेऊन त्याप्रमाणे थोडीशी आयडिया घेऊन आपण एक छान भाजी बनवू शकतो. तर चला आपण आज आलू गोबी घरच्या साहित्यात असेल त्या साहित्यातून कशी बनवायची ते बघूया. तर आपण बघूया साहित्य. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, थोडी हळद, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, 10-12 कढीपत्ता, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 चिरलेल्या मिरच्या, चटणी आणि 1 वाटी दही आणि फ्लावर, बटाटू, टोमॅटो आणि आलं हे आता आपण चिरून घेऊया. तर कढई गरम झालेली आहे. आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आपण बटाटू तळून घेऊया. बटाटू आपण हा 50%च भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा बटाटू तेलातून काढून घेऊया. आता बटाटू काढल्यानंतर त्यामध्ये आपण फ्लावर ही भाजून घेऊया. भाजत आलेलं आहे. यामध्ये थोडंसं हळद घालूया. फ्लावर परतून घेऊया. आता हे काढून घेऊया आपण आणि ह्या उरलेल्या तेलामध्ये बाकीचे जे सगळे मसाले आहेत ना ते सगळे घालून आपण भाजी बनवून घेऊया. आता थोडंसं तेल अजून जास्त वाढवूया ह्याच्यामध्ये आणि तेल थोडं गरम झालं. आता ह्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालूया, जिरं घालूया, कढीपत्ता घालूया, नंतर आलं, किसलेलं आलं घालूया, लसूण 4 पाकळ्या त्या घालूया, चिरलेली मिरची, त्यानंतर किसलेला टोमॅटो घालूया, टोमॅटो अगदी छान भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालूया, धनेपूड 1 चमचा, गरम मसाला, नंतर चटणी, चांगलं हे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये दही घालूया, चांगलं असं परतून घ्यायचं. दही अगदी तेल सुटोपर्यंत, त्यातून तेल सुटू लागलं की त्यामध्ये हे बटाटू घालून घ्यायचं, तळलेला फ्लावर घालून घेणे, सगळं असं एकसारखं करून घेणे. मीठ घालणे, तर आता आपली ही भाजी एक 5 मिनिटं शिजण्यासाठी मंद आचेवर झाकून ठेवून देऊया. तर आता भाजी आपली बनतच आलेली आहे. 1-2 मिनिटात तयार होईल. भाजी मी व्हिडिओ काढत होते त्यामुळे थोडा वेळ लागला, पण आपण असं बनवायला गेले की लगेच 10 मिनिटाच्या आत होऊन जाते ही भाजी. फक्त ते फ्लावर, बटाटू चिरण्यामध्येच तिथं वेळ जातो आपला. बाकी सगळं साहित्य असतं ते पटपट होऊन जातं आपलं.
आणि घरातलं जे काय आहे त्यामध्ये असं छान बनवून मुलांना असं वेगळी भाजी बनवून दिली की मुलं पण आवडीनं खुशीनं खातात. आणि आता आपली भाजी होईलच तयार. तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन. बघा मग तुम्ही कशी झाली भाजी ती. तर चला आता आपण बघूया आपली भाजी कशी झाली आहे ते. वास अगदी छान मस्त सुटलेला आहे. आणि आता भाजी आपली तयार झालेली आहे. हे काय असं फुटतं लगेच हे. आता ह्याच्यावर फक्त थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आपली भाजी हे बघू शकता अगदी मस्त छान तयार झालेली आहे. नेहमी मी माझ्या नातीसोबत व्हिडिओ बनवत असते. आज एकटीच व्हिडिओ बनवलेला आहे मी. आणि व्हिडिओ कसा झालाय हे तुम्ही कमेंट करून मला सांगा. एक कमेंट करा आणि सांगा. स्वस्त रहा, मस्त रहा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.